नमस्कार. दिलीप करमपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या फोटोमधील डीप गळ्याचे ब्लाउज याची पूर्ण कटिंग आणि ड्राफ्टिंग पाहणार आहोत. या फोटोमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याची बॅकला हुक पट्टी अगदी 1 ते 1.5 इंचाचीच आहे. तर यासाठी प्रत्येक छातीनुसार मुंडा, शोल्डर किती घ्यावे हे आज आपण इथे पाहणार आहोत. आज आपण जे ब्लाउज पाहणार आहोत त्यासाठी लागणारी मापे पुढील प्रमाणे आहेत. इथे जरी आपण 34 छाती दाखवली तरी प्रत्येक मापानुसार काय बदल करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. चला तर मग आता सुरू करूया. आपण इथे 34 इंच छातीचा डीप असलेला गळा, बॅकचा गळा डीप आहे, म्हणजेच पाठीमागे फक्त 1.5 इंचाचीच पट्टी येणार आहे. आणि हा रुंद 4 ते 4.5 इंच रुंद असलेला गळा जो पाठीमागील गळा आहे असा आपण घेणार आहोत. त्याचं ड्राफ्टिंग आणि कटिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी प्रथम आपण बॅग आखून घेऊया. इथे हा पेपर घेतलेला आहे, इथे घडी आहे. सर्वप्रथम इथे आपण उंची घेणार आहोत. 14 उंची आहे, त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच आपण जास्त घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण मुंडा खोली घेऊया. मुंडा खोली येथे 5.25 इंच घेतलेली आहे. मुंडा खोलीची रेष आखून घेतली, त्याचप्रमाणे उंचीची देखील रेष आखून घेतलेली आहे. इथे आपण जी मुंडा खोली घेतो ती मुंडा खोली 28 ते 32 छातीपर्यंत आपण 4.25 ते 5 इंच घेतो. आणि 32 छातीच्या पुढे म्हणजे 34 पासून पुढे आपण ही मुंडा खोली 5.25 इंच घेतो. मुंडा खोलीत जर तुम्ही 5 इंच कमी जास्त जरी झालं तरी चालू शकतं. आता आपण छाती रेषेवरती माप घेणार आहोत. इथे छाती रेषेवरती माप घेणार आहोत. पाठीमागील गळा नेहमी आपण ज्यावेळेस माप घेतो त्यावेळेस छातीचा चौथा भाग, 34 छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि अर्धा इंच जास्त घेतो. पण पाठीमागील गळा जर डीप असेल 10, 11, 12 असेल तर आपण छाती गळ्यामध्ये अर्धा इंच घेत नाही, तर फक्त आपण छातीचा चौथा भागच घेणार आहे. इथे आपण इथे 8.5 इंच म्हणजे 34चा चौथा भागच इथे घेणार आहोत, कारण पाठीमागील गळा फारच डीप आहे. आता हाच गळा जर पाठीमागील गळा जर 8, 9, 10 असेल तर आपण येथे छातीचा चौथा भाग आणि 5 इंच जास्त घेतो, म्हणजे 8.25 इंच घेतो. आणि 10 इंचाच्या पुढे असेल तर आपण छाती घेरामध्ये काहीच वाढवत नाही, म्हणजे लुजिंग आपण घेतच नाही. कारण ब्रॉड आणि डीप गळ्यामुळं थोडंसं लुजिंग वाढतं, म्हणून आपण ते लुजिंग घेत नाही. तर येथे आपण फक्त छातीचा चौथा भाग घेतलेला आहे. येथे 2 ते 3 नंबर दिलेला आहे. आता आपण कमरेचं माप घेणार आहोत. कमरेमध्ये आपण कमरेचा चौथा भाग घेतो. कमरेमध्ये लुजिंग नसतं. मग 1 इंच आपण घेतो ते फक्त टक्स मारण्यासाठी घेतो, डाच मारण्यासाठी घेतो, म्हणजे तिथं 28 इंच कमरघेर आहे. तर कमरेचा चौथा भाग 7 इंच, 7 चौक 28 आणि 1 इंच टक्ससाठी घेतो आपण. याप्रमाणे आपण 3 ते 4 याप्रमाणे माप घेतलेलं आहे. 3 ते 4 याप्रमाणे जोडायचं आहे. 3 ते 4 याप्रमाणे जोडायचं आहे. आणि याच्या बाहेर आपण 1.25 इंच, 1 इंच, 1.5 इंच आपल्या आवडीप्रमाणे मार्जिन घेतो. आपण 1 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकतो, 1.25 इंच मार्जिन घेऊ शकतो आणि 1.5 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकतो. हे मार्जिन आपण आपल्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार घेतो. हे मार्जिन तुम्ही बॅक, फ्रंट आणि बाहीला एकसारखं घ्यायचं आहे. जर बॅकला 1 इंच घेतलं तर बाहीला पण 1 इंच घ्यायचं, फ्रंटला पण 1 इंच घ्यायचं. आता आपण इथे 1.5 इंच मार्जिन घेणार आहे. याप्रमाणे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. याप्रमाणे इथे आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण ही जी रेषा आहे इथे शोल्डर आहे तो 4.5 इंच घेणार आहे.
4.5 इंच घेणार आहे. इथे आपण 4.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. इथे 4.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि शोल्डरचं रेषा आपण छाती रेषेला जोडलेली आहे. त्याला 5 आणि 6 नंबर दिलेला आहे. इथे आपण 8.5 इंच गळा, मागील गळा 8.5 इंच घेतो आपण. तर 8.5 इंच जर गळा असेल तर 28 इंच, 30 इंच, 32 इंच, 34 इंच छातीला आपण 8.5 गळा असेल तर 4.5 शोल्डर घेतो व 8.5च्या पुढे देखील गळा असेल तरी 4.5 इंच शोल्डर घेतो. आणि 8.5 इंचच्या आत जर आपला गळा असेल तर आपण 1.5 इंच शोल्डर इथे वाढवत जातो. याचा टेबल आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. याचा टेबल आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि जर आपल्याला हे झालं माप आपलं 30 छातीपासून 36 छातीपर्यंत आपण 8.5 गळा असेल तर 4.5 शोल्डर घेतो. पण 36च्या पुढे जर पाठीमागील गळा असेल आणि 36चं माप असेल, 36च्या पुढे माप असेल, समजा 38 इंचाची छाती असेल, 40 इंचाची असेल, 42 असेल तर अर्धा इंचाने आपण येथे शोल्डर वाढवतो. म्हणजे 4.5च्या ऐवजी आपण 5 इंच शोल्डर घेतो. याप्रमाणे आपलं शोल्डर अर्धा इंच, 1.5 इंच वाढत जातं. पाठीमागील गळा जसा कमी होत जाईल तसं शोल्डरचं माप वाढत जातं. आणि पाठीमागचा गळा जसा खोल होत जाईल तसं शोल्डरचं माप कमी होत जातं. तर त्याचं लिमिट आपण 4.5 इंच इथं ठेवलेलं आहे. त्याचं लिमिटेशन 4.5 इंच ठेवलेलं आहे. पण हे लिमिटेशन 30 छातीपासून 36 छातीपर्यंतच आहे. 36 छातीच्या पुढे आपल्याला जर 8 गळा घ्यायचा असेल तर आपला गळा इथं 38 छातीला 5 इंच होईल. इथे 7 गळा घ्यायचा असेल तर शोल्डर आपलं 5.5 इंच होईल. इथे 6 गळा घ्यायचा असेल तर शोल्डर आपलं 6 इंच होईल. इथे 5 गळा घ्यायचा असेल तर शोल्डर आपलं 6.25 इंच होईल. याप्रमाणे आपलं शोल्डर वाढत जातं. आणि लास्ट आपलं शोल्डर, अंगावरती जे शोल्डर आहे, कमी गळा असेल म्हणजेच 3 इंच गळा असेल, 2 इंच गळा असेल तर आपलं हे आपल्या अंगावरती आपण बॉडीवरती जे माप घेतो 14-15 इंच त्याचं निम्म येथे आपण शोल्डर घेतो. याप्रमाणे क्रमाक्रमाने शोल्डर वाढत जातं आणि क्रमाक्रमाने शोल्डर कमी होत जातं. आपण शोल्डरचं माप इथे घेतलेलं आहे. आता आपण पाठीमागील मुंड्याचा आकार देणार आहोत. त्याच्यासाठी 3 ते 6 हे अंतर मोजायचं. हे अंतर 4 आलेलं आहे. त्याचा मध्य घेतला, 7 नाव दिलं, त्याला 7 नंबर दिला. 3 ते 6चा मध्य घेतलेला आहे 7. 1 इंच अलीकड घ्यायचं, त्याला नंबर दिला 8. 7 ते 8 1 इंच घेतलेला आहे. आणि हा 8 नंबर इथे या शोल्डरला जोडलेला आहे. 8 नंबर इथे शोल्डरला जोडलेला आहे. इथे आपण 8 ते 9 अर्धा इंच तिरपं घ्यायचं आहे. आणि याप्रमाणे आपण मुंड्याचा आकार द्यायचा. याप्रमाणे आपण मुंडा घेराचा आकार द्यायचा आहे. हा पाठीमागील मुंडा घेराचा आकार आहे. हा आकार घेतल्यानंतर आता आपण पाठीमागील गळा घेणार आहोत. इथे शोल्डर पट्टी कमी रुंदीची आहे. आपण इथे शोल्डर पट्टी 1.5 इंच तयार घेणार आहोत. आपण इथे शोल्डर पट्टी 1.5 इंच तयार आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथं 2 इंच अंतर घेतलेलं आहे. म्हणजे 5 ते 10 ही शोल्डर पट्टी आपण 2 इंच घेतलेली आहे. शिवल्यानंतर ती 1.5 इंच तयार येणार आहे. याप्रमाणे आपण शोल्डर पट्टीचं माप घेतलेलं आहे. आता आपल्याला पाठीमागील गळा डीप घ्यायचा आहे. म्हणजेच आपण कंबर घेराच्या मापापासून 2 इंच वरती याप्रमाणे मार्किंग केलेलं आहे. कंबर घेराची जी रेषा आहे ते रेषेपासून 2 इंच वरती मार्क घेतलेला आहे. रेषा आखून घेतलेली आहे आपण. आता आपल्याला इथं रुंद गळा घ्यायचा आहे. आपण 4.5 इंच रुंद गळा इथे घेणार आहोत. 4.5 इंच रुंद गळा घेतला म्हणजेच तो ओपन केल्यानंतर 9 इंचाचा होणार आहे. इतका रुंद गळा आपण इथे घेतलेला आहे. हा गळा रुंद घेतल्यानंतर ह्या 10 पॉईंटला म्हणजे शोल्डर पट्टीच्या पॉईंटला जोडलेला आहे. शोल्डर पट्टीच्या पॉईंटला याप्रमाणे जोडायचं आहे. याप्रमाणे आपण जोडून घेतलेलं आहे.
बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न तयार होतो की ही रेषा तिरपी आलेली आहे, तर आमचं काय चुकलेलं आहे का? तर त्याचं काहीच कारण नाही, त्याला भिण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण जितका आपण गळारुंदी जास्त घेतली तर ही रेषा तिरपी होणार आहे, गळारुंदी कमी घेतली तर रेषा सरळ होणार आहे. गळारुंदी 2.5 घेतली तर ही रेषा आतमध्ये येणार आहे. व्ही गळा घेतला तर ही रेषा याप्रमाणे तिरपी येणार आहे, म्हणजेच घडीकडे तिरपी होणार आहे. तर याप्रमाणे ही रेषा बदलते असते. त्याचा विचार न करता आता आपण याला गोलाकार आकार देणार आहे. आपण फक्त 1.5 इंच तिरपं घेणार आहोत आणि याप्रमाणे आपण गोलाकार आकार द्यायचा आहे. हा मी जसा माझा हात वळेल तसा आकार दिलेला आहे. तुम्ही इथे फ्रेंच कर्वचा वापर करून गोल आकार देऊ शकता. कुठल्याही वस्तूचा वापर करून येथे तुम्हाला जो आकार पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता. याप्रमाणे आपण इथं रुंद गळा घेतलेला आहे. आता आपल्याला इथे टक्सचं माप आपण घेतलेलं आहे, म्हणजे 728 आणि 1 इंच जास्त आपण टक्ससाठी घेतलेले आहे. जर तुम्ही असा रुंद गळा घेतला आणि जर तुम्हाला इथे टक्स आखायचा नसेल, टक्स मारायचा नसेल, तर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही टक्स घेतला नाही तरी चालू शकतो. इथे टक्सचं माप तुम्ही घेतलं नाही तरी चालू शकतो. आपण याचा टक्स येथे थोडासा अलीकडे घेऊया. याप्रमाणे आपण अलीकडे टक्स घेतलेला आहे. चार इंच उंच टक्स आपण घेतलेला आहे आणि याप्रमाणे आपण टक्सचं माप आपण थोडं सरकवून मारलेलं आहे. याप्रमाणे आपण टक्स आखून घेतलेला आहे आणि आपण 34 छाती असलेला हा बॅगचं ड्राफ्टिंग पूर्ण केलेलं आहे. इथे दाखविल्याप्रमाणे बॅग आणि गळा कापून घेतलेला आहे. आता आपण डीप गळा उतरू नये म्हणून गळ्याच्या बाजूला 1/2 इंच तिरपं कापून घेणार आहे. 1/2 इंच गळ्याच्या बाजूला तिरपं कापून घेणार आहे. याप्रमाणे फक्त 1/2 इंच आपण इथं तिरपं कापायचं आहे. याप्रमाणे 1/2 इंच आपण गळ्याच्या बाजूला 1/2 इंच उतार दिलेला आहे आणि कापून घेतलेला आहे. आणि आता आपण हा गळा कापल्यानंतर याप्रमाणे असा शोल्डरवर बसल्यानंतर याप्रमाणे इतका ब्रॉड होणार आहे. सरळ रेषेमध्ये याप्रमाणे इतका तो ब्रॉड होणार आहे. बसताना तो घातल्यानंतर हा असा दिसणार आहे. याप्रमाणे आता आपण डीप आणि रुंद असलेला गळा त्याचं बॅक कटिंग केलेलं आहे. आता आपण फ्रंटचं कटिंग पाहणार आहोत. आपण 34 इंच छातीचं डीप नेक असलेला बॅग कापून घेतलेला बॅगचं कटिंग करून घेतल्यानंतर तो बॅग आपण वेगळ्या कागदावरती, एका सिंगल कागदावरती आहे तसा त्याचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. बाहेरून पूर्ण मुंड्याचा आकार देखील, शोल्डरचा उताराचा आकार, कमरेचा आकार, आतील मार्जिनचा आकार, तसाच आपण मुंडा खोलीचा देखील आकार त्या कागदावरून तसा छापून घेतलेला आहे. आता आपण वेगळ्या कागदावर जो बॅग छापून घेतलेला आहे त्याच्यावरती आता फ्रंटचं ड्राफ्टिंग करणार आहोत. प्रथम आपण गळ्याचं ड्राफ्टिंग करून घेऊ. पुढील गळा 7 इंच आहे. इथे 7 इंच गळा आपण घेतलेला आहे आणि इथे रुंदीला आपण 3 इंच घेतलेला आहे.
तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता, 2.25 इंच घेऊ शकता, 3 इंच देखील घेऊ शकता. गळ्याची रुंदी ही आपल्या आवडीप्रमाणे आपण घ्यायची असते व आवडीप्रमाणे आकार द्यायचा असतो. गळा रुंदी घेतल्यानंतर ही गळा रुंदीची रेषा आपण शोल्डर पट्टीला जोडलेली आहे. इथे आपण उतार देखील फ्रंटला दिलेला आहे. गळ्याकडे आपण 5 इंचाचा उतार दिला होता, तो उतार दिलेला आहे. इथे 1.5 ते 1 इंच तिरपं घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे त्या साधनाने इथे गोल आकार आपण देऊ शकतो. याप्रमाणे आपण फ्रंटचा गळा आखून घेतल्यानंतर आता आपण फ्रंटचा मुंडा घेर आखून घेणार आहे. फ्रंटचा मुंडा घेर आखून घेणार आहे. इथे आपण 1.5 इंच तिरपी रेषा आखून घेणार आहे. 5 इंच तुमची रेषा थोडी कमी जास्त जरी झाली तरी तुम्ही चालवलं तरी चालेल, त्याचं ड्राफ्टिंग केलं तरी चालेल. आणि आता आपण याप्रमाणे फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला आहे. याप्रमाणे इथे आपण पुढील मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता आपण आपल्याला इथे 1 टक्सचा ब्लाऊज घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला कमरेकडील जो टक्स आहे तो रुंद, त्याची विड्थ जास्त असते, म्हणजेच 1.5 इंच एका बाजूला आणि 1.5 इंच दुसऱ्या बाजूला, म्हणजे 3 इंचाचा हा टक्स असतो. म्हणून आपण येथे 3 इंचाचा टक्स घेण्यासाठी 3 इंचाचा टक्स शिवण्यासाठी आपल्याला जो 3 इंच मार्जिन लागतं ते आपण येथे पुढे वाढवतो. त्याच्यासाठी आपण येथे पुढे वाढवतो. याप्रमाणे आपण येथे पुढे रेषा वाढवून घेतलेली आहे. इथे आपण पुढे रेषा वाढवून घेतलेली आहे. आपण सुरुवातीला इथे माप घेतलं होतं 1 ते 4. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच. कमरेच्या फिटिंगला आपण फक्त चौथा भागच शिल्लक ठेवतो व 1 इंचाचा टक्स घेतो, म्हणजे त्याच्यामध्ये टक 1 इंच आपला बॅलन्स आहे. आता आपल्याला रुंद टक्स घ्यायचा आहे, म्हणून येथे 2 इंच वाढवणार आहे. म्हणजे अगोदरचा 1 इंच आणि हे 2 इंच असे 3 इंच आपण कमरेमध्ये वाढवलेले आहे. हा वाढवलेला भाग याप्रमाणे पुढील गळ्याला जोडायचा आहे. हा वाढवलेला भाग आपण याप्रमाणे जिथे पुढील गळा संपतो तेथे जोडायचा आहे. जोडून झाल्यानंतर आपण टक्स पॉईंटची रेषा आखून घेणार आहे. आपण टक्स पॉईंटची रेषा आखून घेणार आहे. आपण टक्स पॉईंट येथे घेतला होता 9.5 इंच. टक्स पॉईंट घेतला होता आपण येथे 9.5 इंच. 5 इंच शिलाई मार्जिन आपण घेणार आहे. 9.5 अधिक पाव किंवा अर्धा इंच घेतला तरी चालेल. 9.5 अधिक अर्धा आपण 10 इंचाचा टक्स पॉईंट घेणार आहे. आणि ही टक्स पॉईंटची रेषा पुढील वाढवलेल्या भागापासून साईडपर्यंत याप्रमाणे आखून घेणार आहे. याप्रमाणे टक्स लाईनची रेषा आखून घेतल्यानंतर त्याला आपण ए, या पॉईंटला ए नाव देऊ. आणि आता आपल्याला पुढील टक्सचं माप घ्यायचं आहे. हे माप आपण सर्व मापांना, सर्व ब्लाऊजच्या प्रकारांना, 4 टक्स असो किंवा 1 टक्स असो किंवा प्रिन्सेस कट असो किंवा मद्रास कटोरी असो, त्याला छातीचा 10वा भाग अधिक पाव ते अर्धा इंच आपण घेतो. आता इथे 34 छाती आहे. 34 छातीचा 10वा भाग 3.5 इंच येतो. आपण याप्रमाणे अर्धा इंच जास्त घेतलेला आहे. आणि या पॉईंटला आपण सी नाव दिलेलं आहे. या पॉईंटला आपण सी नाव दिलेलं आहे. हे पॉईंट फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर विचारलं की ए ते सी ह्या अंतर किती घ्यायचं, तर सहज कुणीही सांगू शकतं की छातीचा 10वा भाग अधिक पाव ते अर्धा इंच घ्या. आणि मग ही सी रेषा, ही सी पॉईंटची रेषा याप्रमाणे कमरेपर्यंत वाढवून घ्यायची आहे. याप्रमाणे कमरेच्या रेषेला जोडायची आहे. आता इथे आपण योगपट्टी घेणार नाही. इथे आपण योगपट्टी घेणार नाही, म्हणजे अखंड फ्रंट आपण तयार करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ह्या कमरेच्या खाली 1 इंच वाढवायचं आहे. 40 वगैरे छाती असेल, 40-42, तर तिला तुम्ही 1.25 इंच वाढवायचं आहे. 30, 32, 34, 36 छातीला तुम्ही 1 इंच वाढवलं तरी चालतं.
38 किंवा त्याच्या पुढील छातीला तुम्ही 1.25 इंच घ्यायचं आहे. याप्रमाणे ही टक्सची रेषा कमरेच्या खाली 1 इंच वाढवल्यानंतर ही रेषा ह्या वाढवलेल्या भागाला म्हणजे 2 इंच आपण जे बाहेर घेतलं होतं त्याला अशी तिरपी जोडायची आहे. याप्रमाणे तिरपी रेषा जोडायची आहे आणि हीच रेषा पुन्हा तिरपी येते 4 नंबरच्या पॉईंटला जोडायची आहे. बरेच जण काय करतात, ही रेषा इथे साईडला जोडतात, त्याच्यामुळे इथं तुमची फ्रंटची उंची वाढते. ती उंची वाढून द्यायची नाही, म्हणून आपण जिथे आपलं माप संपलेलं आहे तेथे जोडायचं आहे. याप्रमाणे फ्रंटचं ड्राफ्टिंग केल्यानंतर इथे आपण 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. याप्रमाणे 1.5 इंचाचा टक्स घेतल्यानंतर तो पॉइंट इथे बरोबर जोडायचा आहे. इथे जर तुम्हाला आमची शिकवण्याची पद्धत आवडत आहे तर यापेक्षा जास्त डिटेलमध्ये आपला हा ब्लाऊजचा कोर्स उपलब्ध आहे. यामध्ये बेसिक ब्लाऊज कोर्स, डिझायनर ब्लाऊज कोर्स व असं पॅटर्नचे आणि डिझाईनचे ब्लाऊज कोर्स उपलब्ध आहेत. या ब्लाऊज कोर्सेस सोबत आपले इतर कोर्सेस देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत. हे सर्व कोर्सेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार घर बसल्या हवी तितकी वेळा तुमच्या फोनवर करू शकता. या ऑनलाईन कोर्सेस विषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. इथे आपण 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. ही टक्सची रुंदी तुम्ही कटोरीच्या आकाराप्रमाणे वाढवू शकता किंवा कमी देखील करू शकता. तुम्ही 1-1 इंच टक्स घेऊ शकता. त्याप्रमाणे तुम्हाला इथे वाढवता आलं पाहिजे. इथे 1-1 इंच टक्स घेऊ शकता, 1.25 इंच टक्स घेऊ शकता, 1.5 इंच टक्स घेऊ शकता, 2.25 इंच टक्स घेऊ शकता किंवा 2 इंच टक्स घेऊ शकता. 2 इंच टक्स घेतला तर तुम्हाला इथे 2 इंच आणि इथे 2 इंच याप्रमाणे 4 इंच वाढवावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला परत पुन्हा हुकलूक पट्टीसाठी 5 इंच वाढवावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये बदल असतात आणि या बदलसाठी तुम्हाला कोर्सेस करण्याची फार गरज असते. याप्रमाणे आपण येथे 1 टक्सचा फ्रंट आखून घेतलेला आहे. आता आपण केलेल्या ड्राफ्टिंग प्रमाणे हा फ्रंट कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपण केलेल्या ड्राफ्टिंग प्रमाणे हा फ्रंट कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपण फ्रंट कापून घेतलेला आहे. आता आपल्याला आपण इथे बॅक हुक या ब्लाऊजला जर तुम्ही बॅक हुक करायचा असेल तुम्हाला तर तुम्ही हा जो बॅक आहे तो इथे कापून शकता आणि कपड्यावर वाढवताना इथे 5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. ते 5 इंच शिलाई मार्जिन तुम्हाला हुकलूक पट्टी करण्यासाठी त्याचा वापर होतो. याप्रमाणे हा बॅक हुक झाला. आता बॅक हुक करणार म्हटल्यानंतर फ्रंटचा भाग घडीवर आला पाहिजे. म्हणजेच हा फ्रंटचा भाग याप्रमाणे तुम्ही इथे असा घडीवर ठेवून कापू शकता. हे आपला कापड आहे असं समजायचं. हा भाग असा बरोबर तिरपा भाग आहे, हा असा घडीवर ठेवायचा. म्हणजे तिथे कपड्याची घडी आणि आहे त्याप्रमाणेच आपण कापून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला बॅक हुक करता येईल. याप्रमाणे आपलं फ्रंट आणि बॅकचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पूर्ण झालेलं आहे. आता याला बाही जी तयार करायची आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान किंवा मोठी बाही तयार करू शकता. त्या बाहीचं ड्राफ्टिंग आपलं नेहमीप्रमाणेच असतं. तर याप्रमाणे आज आपण अगदी डिटेलमध्ये डीप नेक ब्लाऊजची कटिंग पाहिलेली आहे. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचप्रमाणे तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला अजून नवीन काही पॅटर्नचं ड्राफ्टिंग हवं असेल तर तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आमच्या पुढील भागामध्ये आम्ही त्याची ड्राफ्टिंग आणि कटिंग किंवा स्टिचिंग पूर्ण डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. आमच्या ऑनलाईन क्लासेस विषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.